15 ते 20 मिनिटात अशी डाळ खिचडी बनणारी आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे. कधी कधी जेवणाचा आपल्याला कंटाळा येतो, तर असं काहीतरी आपण बनवून खाल्लं तरीही लाईटली चालतं. हाय, तर आज आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीची खिचडी आणि थोडी मसूरची डाळही मी घातलेली आहे बघा. त्याच्यामध्ये खूप छान होते आणि कमी टाईममध्ये बनते. तोंडाला चव नसेल किंवा घाई गडबडीमध्ये आपल्याला काय बनवायचं सुचत नसेल, चपाती भाजी खाऊन कंटाळा आला असेल किंवा पराठे वगैरे असं आपण रोज नेहमीच करून करून कंटाळतो, तर अशी मुगाची डाळीची खिचडी या कुकरमध्ये बनवली ना, खूप फटाफट आणि 2-3 शिट्ट्यात होते. तर आज आपण बघणार आहोत कशी बनवते. मसूर डाळ आणि मुगाची डाळ नेहमी आणि थोडीशी जास्त अशी शिजवायची खिचडी छान, आणि थोडीशी पातळ केली ना खूप छान होते. करून नक्की बघा आणि तुम्ही कशी करताय हेही मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलचे तुम्ही मेंबर बनू शकता. असे छान छान व्हिडिओ मी बनवत असते आणि चॅनलला सपोर्ट नक्की करा. तर चला बघूयात मुगाच्या डाळीची खिचडी. तर मी एक कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये कशी सॉफ्ट एकदम खिचडी अशी बनते. खिचडी कशी एकदम नरम असेल तर छान लागते अजून. तर मुगाची डाळ आणि मसूरची डाळ आणि थोडीशी तुरीची डाळ ही घातली तरीही चालेल. जिरे, राई आणि लसूण वगैरे सगळं, मिरची वगैरे आपल्याला तिखट हवी असेल तर, कांदा, टोमॅटो हे सर्व आपल्याला तयारी करून घ्यायचं आहे. आणि कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे. तर तेल वगैरे घालायचं, कांदा भाजून घ्यायचा. छान असा कांदा वगैरे भाजून घ्यायचा, तेल प्रमाणात घालायचं. जास्त तेल नाही घातलं तरी चालेल, कारण खिचडीमध्ये कसं आपण लहान मुलाला वगैरे भरवली तरी चालेल. तर लहान मुलासाठी करत असेल तर तिखटही आपण स्किप करायचं आहे. आणि कांदा भाजत आहे तोपर्यंत लसूण टाकायचं आहे त्याच्यामध्ये. आणि छान होते बघा खिचडी. असं कधी नव्हती बनवली तर आपल्याला कसं जेवणाचा कधी कधी चपात्या खाऊन पण कंटाळा येतो, सर्व जेवणाचा कंटाळा येतो. तर अशी पटकन होणारी ही खिचडी तुम्ही जरूर एकदा ट्राय करा. आणि कसं आहे, घरात कधी कधी सामानही आपल्या कमी असतं. तर आता मी हळद टाकलेली आहे बघा, आणि थोडंसं हिंगही टाकायचं आहे. मग जिरे, लसूण आणि थोडीशी मिरची हे केलेली आहे, घातलेली आहे. कोथिंबीर वगैरे सर्व तयार ठेवलेलं आहे. आणि कसं आहे, हे घरातलंच उपलब्ध सामानानं आपण बनवू शकतो आहे. आणि चव एकदम मस्त अशी येते. थोडंसं लाल तिखटही घातलं कारण छान अशी म्हटलं चव येईल. आणि आमच्यात कोण लहान मुलं नव्हतं, तर म्हटलं थोडीशी स्ट्रॉंग करावी. म्हणजे स्ट्रॉंग म्हणजे पण मिरची मी कमीच घातलेली, जास्त एवढी काय घातली नव्हती. ते भाजत आलेलं आहे. मग टोमॅटोही त्याच्यामध्ये छान भाजून घ्यायचं आपल्याला. तर जिरे, राई वगैरे तेलामध्ये आधी जरी घातलं तरी चालेल, पाटून घातलं तरी चालेल. सुरुवातीला मी घातलं नव्हतं, कारण कांदा वगैरे थोडासा लालसर होऊन दिला. कांदा अगोदर भाजून घेतला आणि मग त्याच्यामध्ये टाकलं. तुमच्याकडे कढीपत्ता, जिरं, राई वगैरे सर्व असेल तर तेलामध्ये अगोदरच टाका, कारण छान चव येते त्यानेही. तर राई वगैरे माझ्याकडे जरा संपलेली, म्हणून मग मी हे जे होतं सामानात त्यात उपलब्ध मी तुम्हाला दाखवलेले आहे. कसं होतं, कधी कधी आपल्याकडं सामान संपलं किंवा आपल्याकडं खाण्यासाठी असं वाटतं की चवदार काहीतरी खावं, तर एकच उपलब्ध म्हणून असं आहे की डाळ खिचडी. खूप छान मुगाच्या डाळीमुळं चव येते त्याला. आणि छान भाजी बिजी काय नाही केली तरीही चालते. तर ऑप्शन म्हणून असं आपण हे पटकन करू शकतो आहे. आणि 10 ते 15 मिनटात होतं आहे. आणि पाणी वगैरे प्रमाणात घालायचं. सर्व डाळ वगैरे तांदूळ त्याच्यामध्ये हलवून घ्यायचं. कांदा वगैरे टोमॅटो छान भाजला की, आणि मग छान असं बघा हलवून घ्यायचं. आणि पाणी प्रमाणात जास्त जरी झालं तरी चालेल, कारण जेवढी मुगाची डाळ आणि ते तांदूळ तांदूळ हे खेचून एकदम पाणी घेतं. आणि त्याच्यामुळे मग घट्ट नाही पाहिजे, जरा थोडी पातळ असेल तरीही चालेल. मीठ वगैरे प्रमाणात टाकायचं आणि 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. जेवढ्या तुमच्या कुकरला शिट्ट्या लागतात तेवढं शिजण्याला राईस. तर कोथिंबीर लास्टला टाकून घ्यायची आणि कुकरचं झाकण लावायचं आहे आता आपल्याला. आणि बघा आता छान मस्तच होत आहेत शिट्ट्या वगैरे. बघा, तुम्हाला आवडली तर नक्की शेअर, लाईक, सबस्क्राईब. आणि बघा 2-3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता तुम्हाला दाखवते मी कुकर खोलून. तर याच्यावरून फोडणी जरी घीची वगैरे घातली तरीही चालेल. तर अगोदर मी फोडणी घातलेली, जास्त काही घी वगैरे ऑइली मला नको होतं. असंच म्हटलं मला हवं होतं. तर कुकरमुळे कसं पाणी सगळं सुकलं जातं.
तर थोडीशी अशी पातळ झालेली आहे. तर तुम्हाला याच्यावरून अजून पातळ पाहिजे असेल तर गरम पाणी करून थोडंसं ओतून फोडणी घालू शकता. चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.